1 ते 20 नैसर्गिक संख्यांमध्ये मूळ संख्यांची टक्केवारी किती असा प्रश्न विचारलेला आहे। आता ऑप्शन इकडे 1 ते 4 दिलेले आहेत। प्रश्न खूप सोपा आहे, परंतु हा प्रश्न पटकन सोडवण्यासाठी बेसिक गोष्टी माहित असणं गरजेचं आहे। आता नैसर्गिक संख्या म्हटलेला आहे बघा। नैसर्गिक संख्या म्हणजे काय तर नॅचरल नंबर्स, ज्या की 1 पासून सुरू होतात आणि अगणित असतात। नैसर्गिक संख्याला मोज संख्या असेही म्हटले जाते। आता दुसरं सांगितलेलं आहे पूर्ण संख्या। पूर्ण संख्या म्हणजे काय आहे तर होल नंबर्स, ज्या 0 पासून सुरू होतात। आता नैसर्गिक संख्या 1 पासून सुरू होती, पूर्ण संख्या हे 0 पासून सुरू होतात। आता मूळ मुद्द्याकडे येऊया। मूळ संख्या म्हणजे काय? आता मूळ संख्या म्हणजे काय, ज्या संख्येस त्याच संख्येने व 1 ने भाग जातो त्या संख्येला मूळ संख्या असे म्हणतात। म्हणजेच ज्या संख्येला त्याच संख्येने भाग जातो, इतर कोणत्याही संख्येने भाग जात नाही, 1 ने व त्याच संख्येने भाग जातो, त्याला मूळ संख्या म्हणतात। आता 1 ते 20 पर्यंत मूळ संख्या किती आहेत त्या जर मोजल्या बघा, 2 3 5 7 11 13 17 19, एकूण मूळ संख्या किती आहेत 8 आहेत। आता हे गणित कसं सोडवायचं ते बघा। एकूण 1 ते 20 मध्ये एकूण किती संख्या आहेत, एकूण मूळ संख्या किती आहेत 8 आहेत। आणि 1 ते 20 मध्ये संख्या किती आहेत, 1 ते 20 मध्ये 20 संख्या आहेत। बघा, कन्फ्युजन करायचं नाही, मूळ संख्या वरती लिहिल्या आणि एकूण संख्या खाली लिहिली। आता याला टक्केवारी काढायची तर काय करावं लागेल, गुणिले 100 करावं लागेल। आता याला भाग घालवला, 20 1 20, 20 5 100 आणि 8 गुणिले 5, 8 गुणिले 5 केलं तर किती आले 40। 40 म्हणजे काय तर 40%। ऑप्शन नंबर 4 आहे। 1 ते 20 मूळ संख्यांची टक्केवारी किती आहे 40%।